नंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सध्या आपण राज्यामध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाच्या बाधितांचं प्रमाण जे काही वाढतंय त्या संदर्भात चर्चा करतोय। पुण्यात सुद्धा रुग्णांची वाढ ही पुन्हा सुरू झाली आहे। तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका वर्तवण्यात आलेलाच आहे आणि पुण्यातील बाधित लहान मुलांची संख्या चिंताजनक नसली तरी ती दुर्लक्ष करण्यासारखी सुद्धा नाही आणि पुणे महानगरपालिकेने लहान मुलांसाठी आयसीयू, सीसीयू, NICU यासारख्या सुविधांनी सज्ज हॉस्पिटल सुरू केलेली आहेत। त्याचसोबत सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये 25% बेड्स हे लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत। सध्या पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी रुग्णालय येथे येरवडा येथे आपण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल फॉर पीडियाट्रिक्स ओनली लहान मुलांकरिता आपण तिथं हॉस्पिटल उभा करतोय। साधारणतः तिथं 200 बेड्स ऑक्सिजनची कॅपॅसिटी असणार आहे, 40 बेड्स ICUची कॅपॅसिटी असणार आहे, त्याच्यामध्ये NICU पण असणार आहे आणि PICU म्हणजे निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट अशी तिथे आपल्याला सुविधा उपलब्ध होणार आहे। सुरू ठेवा, नाही तर हे परत पुढे जाऊन एक तिसरी लाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सर, समाजातला 10% वर्ग असा असतो, तो जर पोलिसिंग असेल किंवा मॉरल हे असेल तरच लोक नियम पाळतात। मी आता आज आम्ही सकाळी मार्केटमध्ये फिरलो, भाजी मंडई असेल, तिकडे मार्केट यार्ड असेल, बागा असतील, लोक मास्क पाळत नाही तर पोलिसांनी नाकाबंदी बंद केलेली। त्याच्यामुळे मास्कचे दंड वसुली कोणी करायची, त्यामुळे लोक बिनधास्तपणे विदाऊट मास्क फिरतात। तर याच्यासाठी आता आगामी गणपती येतात, तर आपण काय करणार आहेत का? हे निश्चितपणे आम्ही आमची जे टीम्स आहेत, विशेष म्हणजे जे आम्ही कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर जी आम्ही टीम्स लावली आहेत, ते सगळी टीम्सला अजून आम्ही टीम्स वाढू, पोलिसाला पण विनंती करू, त्यांच्यासोबत एक जॉईंट मीटिंग घेऊ आणि कोरोनाचं जे ॲप्रोप्रिएट बिहेवियर आहे त्याचं पालन झालंच पाहिजे, नाही त्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही आणि याला आम्ही निश्चित याच्या अशा लोकांवर कारवाई करू। मी आता आम्ही बघितलं सर, लोक बऱ्यापैकी रिलॅक्स झालेत। तिसऱ्या लाटेचा जर लाट आली तर खूप भयानक परिस्थिती येऊ शकते असं टास्क फोर्सने सांगितलेलं आहे। आपली सगळी सज्जता आहे मेडिकली, पण लोकांनी कुठेतरी एक स्वयंशिस्त लावून घेण्याची गरज आहे। दरवेळेस पोलिसांनी सांगायचे किंवा पालिकेने दंड वसूल करायची, आपण किमान 12-15 कोटी दंड वसूल केले, तरी पण तुम्ही एक आयुक्त म्हणून पुणेकरांना काय आवाहन कराल? नाही, आपलं म्हणणं बरोबर आहे, धोका अजून संपलेला नाही आहे, धोका अजूनही कायम आहेत आणि संभाव्य जे तिसरी लाट आहेत त्याचं प्रमुख कारण एकमेव हेच असेल की आम्ही कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर सोडला। आम्ही जर जे कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर आहे, मास्क लावणे, डिस्टन्स ठेवणे, तसंच हात धुणे, हे जर आम्ही फॉलो करत राहिलो तर हे असं तिसरी लाट अजिबात येणार नाही। तर माझी पुणेकरांना एवढीच विनंती राहील की आपण प्लीज कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर याचं प्लीज पालन करा, हे अतिशय महत्त्वाचं आहे। धोका अजून संपलेला नाही आहे। सर, पहिल्या लाटीचा दुसरा स्पेल जो आहे मागच्या वर्षी आपण पाहिला असेल, गणपतीनंतर आला होता, तुम्ही सुरुवातीला आलं होतं। म्हणजे का होतं असं, तर लोक गणपतीत एकमेकांच्या घरी जातात, परंपरा आहे आपल्या भारतीय संस्कृतीतली ती। पण ह्या वर्षी जर ते टाळलं तर आपण तिसरी लाट थोडी पोस्टपोन करू शकतो किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो। तर या दृष्टीनं आपण प्रशासन म्हणून काय आवाहन कराल पुणेकरांना? माझं एवढीच विनंती राहील की आपण कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियरचे पालन करा। आपण आपले ऑफिस सुरू झालेले आहेत, बरेच ठिकाणी आमचे इतर कार्यालय पण सुरू झाले आहेत, आपण कार्यालयात जातात, ऑफिसात जातात, ऑफिसच्या लोकांना भेटतात। जर तुम्ही एक साधा मास्क जर वापर केला आणि तुम्ही अजून तुमच्याकडून अपेक्षित आहे हात धुणे आणि डिस्टन्स ठेवणे, तर बरेपैकी तिसरी लाट येणार नाही, अशा आम्ही हे टाळू शकतो। सर, दुसरं असं डेल्टाची काय परिस्थिती? पुण्यात मध्यंतरी एक सापडलं होतं हडपसर मुंडवेला, त्यानंतर पुण्यात हडपसर एरियामध्ये जुलै महिन्यात एक केस सापडला होता, त्याचे सगळे कॉन्टॅक्ट्स पण आम्ही ट्रेस केले, 21-22 कॉन्टॅक्ट्स ट्रेस केले, पण सगळे आजच्या दिवशी ठीक आहेत। म्हणजे 21-22 कॉन्टॅक्ट जे ट्रेस केले ते कोणालाच कोरोना नाही झाला सुदैवाने, आणि ज्यांना डेल्टा व्हेरियंट आला होता ते पण आज ठीक होऊन घरी गेलेला आहे। आता शेवटचं, आता पुण्यातली परिस्थिती एकदम कंट्रोलमध्ये, तुम्ही सांगितलं की आपलं पॉझिटिव्ह रेट फक्त 2.1 आहे आणि रोज साधारण 200-250 पेशंट सापडत आहेत। पण गेली 2 दिवस झाले, म्हणजे मागच्या 2 दिवसापूर्वी बुधवारी 399 सापडले, काल पुन्हा 252 सापडले। म्हणजे कुठेतरी एक 100चा आकडा वाढायला लागला हळूहळू, तर ते वाढू नये त्यासाठी आपण काय? नाही, एक मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हापर्यंत 0 केस येत नाही तेव्हापर्यंत धोका कायम आहे। पुण्यामध्ये जेव्हापर्यंत 0 केस येत नाही तेव्हापर्यंत पुण्यात धोका कायम आहे।
त्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने आम्ही टेस्टिंग वाढवण्यासाठी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, आम्ही वाढवतोय. पण लोकांना माझी विनंती राहील की प्लीज आपण कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करा. सर, सगळ्यात महत्त्वाचं लसीचं काय अवस्था आपल्या सध्या? लसीकरणची मोहीम जोरात सुरू आहे पुणे शहरामध्ये. आम्ही शहरामध्ये 30 लाखाचा आकडा आता ओलांडलेला आहे आणि 30 लाख डोसेस पुणे शहरामध्ये आतापर्यंत देण्यात आलेली आहे. आज सुद्धा काही ठिकाणी लेबर कॅम्प्सला आमची लसीकरणची मोहीम सुरू होणार आहे, तिकडे आम्ही चाललो आहे. आणि लसीकरणाबाबत जसं जसं आम्हाला लस प्राप्त होत आहेत त्या गतीने आम्ही लोकांना लसी देत आहोत. झेडपीनं CSR मधनं काही लसी मिळवल्यात, पालिका तसा काही प्रयत्न करेल? आमच्याकडे सुद्धा बरेच कंपनीने CSR मध्ये लसीकरण आता देत आहेत, देण्यात आलेली आहेत. आज सुद्धा जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये क्रेडाई मार्फत काही लेबर कॅम्प्समध्ये CSR मार्फत लसीकरणची कारवाई सुरू केलेली आहे. शाळा संदर्भात काही डिसिजन होऊ शकतं का आम्ही दिवाळीनंतर तरी? ते शासन स्तरावर सगळे जे त्याची टास्क फोर्स आहे शासन स्तरावरची, त्याच्यावर हे सगळी चर्चा होईल आणि निर्णय होईल. शेवटचं, लहान मुलांसाठी मी पुन्हा एकदा पुणेकरांसाठी, लहान मुलांसाठी आपली काय काय तयारी जेणेकरून पुणेकर अस्वस्थ होतील? लहान मुलांसाठी आम्ही स्पेशल चाइल्ड पेडियाट्रिक वॉर्ड्स केले आहेत, चिल्ड्रन हॉस्पिटल केले आहेत. काही पेडियाट्रिशियन्सना महापालिकेमार्फत नेमण्यात आलेलं आहे. जे काही साहित्य लागते मुलांसाठी, त्यांचे स्पेसिफिक जे साहित्य लागते, व्हेंटिलेटर असू द्या, त्यांचे बेड्स असू द्या, ते सगळं खरेदी करून हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेले आहेत आणि आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. ऑक्सिजनच्या बाबतीत, कारण मध्यंतरी महापौर म्हणले की आपण आत्मनिर्भर झालो पण 16 ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट्स आम्ही आमचे हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेले आहेत. आणि बरेपैकी जे मागच्या लाटेत प्रॉब्लेम होते की आमच्याकडे ऑक्सिजन येत नाही किंवा ऑक्सिजन उशिरा येतोय, थोडासा असं मध्ये थोडा स्ट्रेस आला होता, पूर्ण भारतात स्ट्रेस आला होता. तर यावर्षी जे ऑक्सिजन प्लांट्स आम्ही लावण्यात आलेले आहेत ते हवातून ऑक्सिजन निर्मित करतात आणि त्याचा वापर हे हॉस्पिटलमध्ये होणार आहे. शेवटचं पुणेकरांना आव्हान, तिसरी लाट थोपवण्यासाठी काय काय केलं पाहिजे? त्रिसूत्री केला किती वेळ हे होते पुण्याचे पालिका आयुक्त. यांनी सांगितलं की तिसरी लाट थोपवायची असेल तर पुणेकरांनी आगामी जे सण येत आहेत, म्हणजे गणपती असेल किंवा दहीहंडी असेल, यात जर पुणेकरांनी सोशल डिस्टन्स पाळलं, मास्क वापरलं, शक्यतो एकमेकांच्या घरी जाणं होईल तेवढं जर टाळलं तर निश्चितच आपण कोरोनाची तिसरी लाट ही थांबवू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता राज्यातल्या काही महत्त्वाच्या जिल्ह्यातली स्थिती आपण पाहिली. आपल्यासोबत सध्या या वृत्तमालिकेमध्ये टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय बोधनकर सुद्धा आहेत. डॉक्टर, जी कोरोनावरची ट्रीटमेंट असते म्हणजे एखाद्या प्रौढ व्यक्तीसाठी, तर त्याच्यापेक्षा वेगळी काही पेडियाट्रिक ट्रीटमेंट आहे का? हा चांगला प्रश्न विचारला शेतकरी. युजली अडल्ट मध्ये किंवा मोठ्या लोकांमध्ये जी ट्रीटमेंट असते ती आणि मुलांमध्ये थोडा डिफरन्स असतो. जसं अडल्ट मध्ये तुम्ही रेमडेसिवीर आणि इंजेक्शन मागे वापरले, पण नंतर ICMR ने सांगितले ते वापरू नका. मुलांमध्ये आम्ही हे वापरत नाही. मुलांमध्ये मेन म्हणजे ऑक्सिजन इम्पॉर्टंट आहे. ऑक्सिजनची आता व्यवस्था पूर्ण केली आहे सरकारने, भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने. दुसरं, त्यांना डिहायड्रेशन होतं, म्हणजे उलट्या, जुलाब झालं, लूज मोशन झालं तर त्याला डिहायड्रेशनसाठी ORS सोल्युशन किंवा IV फ्लुइड त्याची व्यवस्था आहे. तिसरं, तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की त्या कोविड मुलांना झाला तर 95% हा माइल्ड असतो आणि त्यातले 3 ते 4% मॉडरेट आणि 1 ते 2% फक्त सिरियस असतो, सिव्हिअर डिसीज, ज्याच्यामध्ये MISC म्हणतात, मल्टीसिस्टम इन्फ्लुएन्झा सिंड्रोम. त्याच्यामध्ये इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन जे इम्पॉर्टंट मी सांगितलं की जे आता सरकारने उपलब्ध केलंय ते फक्त कॉस्टली आहे. ते 2 ग्रॅम पर किलोग्राम, 1 किलो मुलाला 2 ग्रॅम असं 24 तासामध्ये. कोविड जर का तो ऍडमिट झाला सिव्हिअर डिसीजने MISC तर त्याला दिल्या गेलं तर त्याचे प्राण वाचतील, 100% प्राण वाचतील. हे 3 गोष्टी आहे. बाकी त्याला अँटीबायोटिक वगैरे जर का इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक देतो आपण. पण म्हणजे ऍडल्ट मध्ये बाकीचे जे वापरायचे आहेत त्याच्या तिथे आपलं क्लॉट सिस्टीम होऊ नये म्हणून जे देतात ते वगैरे युजली मुलांमध्ये लागत नाही. इंजेक्शन हेपॅरिन म्हणा किंवा क्लेक्सान म्हणा, ते युजली आमच्यामध्ये कमी दिसतात, कारण फक्त 1% मुलांमध्ये सिरियस डिसीज होतो. त्याच्यामध्ये ग्लोबुलिन इज द लाईफ सेव्हिंग डिसीज, लाईफ सेव्हिंग ड्रग. जी बोधनकरजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि खूप महत्त्वाची माहिती दिलीत लहान मुलांसंदर्भातली. आणि टास्क फोर्स येणाऱ्या काळामध्ये बदलत्या स्थितीनुसार तसे निर्णय सुद्धा घेईल. लहान मुलांसाठी राज्यामध्ये नेमक्या काय सुविधा हव्यात, अर्थात इतर प्रौढांपेक्षा थोडी वेगळी ट्रीटमेंट आहे,
वॅक्सिनेशनची सिस्टम सुद्धा लहान मुलांसाठी थोडी वेगळी आहे आणि उपचार सुद्धा. या सगळ्या संदर्भातला आढावा आणि माहिती घेतल्यानंतर एक छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.